श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर सकाळ सकाळची आपली छान अशी पूजा झालेली आहे आणि श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादानेच माझा दिवस चालू होतो आणि तिथेच दिवस माझा संपतो. तर श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने मी छान अशी सकाळची पूजा करून घेतली, कारण त्यांच्या कृपाशीर्वादाशिवाय मी काहीच करू शकत नाही. तर मी छान अशी पूजा झाली माझी. त्यानंतर आपण घरामध्ये सुद्धा मी छान असा नाश्ता बनवला. तर घर भाड्याचं असो किंवा स्वतःचं असो, त्या घरात जी स्त्री सुखाने, समाधानाने, आनंदाने संसार करते तीच खरी स्त्री. मग ते झोपडी असो किंवा छोटंसं घर असो किंवा मोठं घर असो, पण त्या घरात मनापासून जी स्त्री आनंदाने काम करते किंवा त्या घराला सावरते तीच खरी स्त्री असते. तर छान असे माझी साफसफाई घराची झालेली आणि मी गावावरून नुकतीच आले होते आणि त्यानंतर मी घरातली सर्व अशी साफसफाई करून घेतली, कारण 15 दिवसानंतर एवढे घाण घर झालं होतं. तर मी आल्यानंतर सर्व घर असं स्वच्छ करून घेतलं, भांडी वगैरे स्वच्छ अशी घासून घेतली. स्त्रीच्या जातीला जेवढं काम करेल तेवढं कमीच असतं घरातलं. तर अशी साफसफाई माझी, स्वच्छता अशी झालेली घरातली आणि किती प्रसन्न वाटतं सांगा. घरात अगदी टापटीपणा असेल, स्वच्छता असेल तर. आणि स्त्रीचं महत्त्वाचं असतं किचन, तर तेच आपलं किचन छान असं असायला हवं, स्वच्छ असायला हवं. आणि ऑलरेडी माझ्या तर सर्व रेसिपी असतात यूट्यूबला आणि माझं छोटंसंच किचन आहे, पण मी अगदी साफसुथरेपणा खूप ठेवत असते आणि मला साफसफाई करायला आणि स्वच्छता ठेवायला खूप आवडतं. तर असं माझं राणी किचन डिशचं आमचं किचन आहे. हे छोटंसं छोटीत असं आमचं किचन आहे. तर पाहू शकता. तर मी इथेच अजून डेव्हलप नाही आहे केलेलं मी किचन हे, तरी पण मी छान अशा इथे रेसिपी बनवत असते. तर सांगायचा मुद्दा असा की एका स्त्रीमुळंच हे घर असतं आणि ती स्त्री आनंदी असायला हवी आणि खुशीने काम करणारी असायला हवी. म्हणजे मग ती झोपडी असो किंवा मोठं घर असो, पण ते आनंदानं करणारे असायला हवी आणि सर्वांना सांभाळून घेणारे असावे. तर घरात आनंद, उत्साह आणि असा टापटीपणा राहतो. तर कसं वाटलं तुम्हाला छोटंसं घर आणि माझी पूजा कशी वाटते? श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने जे काही आहे ते मी त्यांच्या कृपाशीर्वादानेच आहे. तर छान अशी ते माझी साफसफाई झालेली आहे. तर तुम्हाला कसं वाटतात माझे व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगत जा. आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि राणी किचन डिशचे व्हिडिओ रेसिपी तुम्ही पाहत राहा. थँक्यू सो मच. भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओज आहेत. तोपर्यंत मस्त राहा.